ईरान इजराइल की जंग में मनसे प्रमुख नेता राज ठाकरे ने सरकार को लिया सवालों के घेरे में। मैं रुमेला कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। हाल ही में ईरान और इजराइल के बीच में जो जंग चल रही है और इसी जंग को लेकर के भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने इजराइल को सपोर्ट करते हुए उसे अपना फादरलैंड बताया है। वहीं दूसरी ओर ये वही ईरान है जिसने हमेशा से भारत को अपना एक अच्छा दोस्त बताया है और हमेशा से बुरे वक्त में इंडिया का साथ दिया है। इसी पूरे मामले को लेकर के मनसे प्रमुख नेता राज ठाकरे, जिनका गुड़ी पाड़वा के शुभ अवसर पर ऐसा कहना है कि इंडिया को जो है ईरान का सपोर्ट करना चाहिए था, ऐसे मुश्किल वक्त में भारत को ईरान का समर्थन करना चाहिए था और उसके साथ खड़े होना चाहिए था, क्योंकि ईरान ने हमेशा से दोस्ती का हाथ आगे बढ़ाया है भारत के सामने और इसी के चलते हमें ईरान का सपोर्ट करना चाहिए। इसी पूरे मामले को लेकर के मनसे प्रमुख नेता राज ठाकरे क्या बोले हैं पूरे गुड़ी पाड़वा के सम्मेलन में, सुनिए हमारी आज की पूरी इस खबर में। खरं तर काही गोष्टी आपल्याकडनं राहून गेल्या, आपल्या पंतप्रधानांकडनं पण राहून गेल्या। जो इराण इतकी वर्ष आपल्याला साथ देत होता, त्या इराणवरती ज्या प्रकारचे हल्ले होत आहेत आज, आपण इराणला साथ द्यायला पाहिजे होती। या देशामध्ये येणारं सगळं बरचसं तेल हे इराणमध्ये येतं, ते आपल्याला रुपयामध्ये देत आले, पुढचं मला माहित नाही। पण खामेनी गेल्यानंतर देखील आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी कुठचंही निषेधाचं एक स्टेटमेंटही काढलं नाही, हल्ल्यावरती कुठचं स्टेटमेंट काढलं नाही। जो देश आजपर्यंत जम्मू काश्मीरच्या प्रश्नावरती देखील आपल्याला पाठिंबा देत आला, भारताला पाठिंबा देत आला, त्याच्या मागे आपण आज अडचणीच्या काळामध्ये उभे राहिलो नाही, याचा त्रास निश्चित भविष्यात होणार आपल्याला। आज सगळ्या बाजूने समजतच नाही की नेमके आपण कुठे चाललो आहोत, काय चाललो आहोत। या देशामधली राज्य कुठे चालली आहेत, या देशामधली लोक कुठे चालली आहेत, प्रगती कुठे होतीये। मी आता गेल्या जानेवारीमध्ये आपली इथे जाहीर सभा झाली, त्यावेळेला मी अनेक लोकांचे वाभाडे काढले इथे। आपण पण किती अडाणी आहोत हे पण सांगितलं। हे जे मी तुम्हाला सांगतो हे लक्षात ठेवत जाय, विसरत जाऊ नका। आज फुर्सतीत आलायत ना, फुर्सतीत आहात ना जरा। काय उद्या 12 वाजे मी एकट्याने भाषण करत बसायचं, तुला काय बसून ऐकायला। मी ज्या वेळेला राजकारणामध्ये आलो त्यावेळेला माझं पहिलं जेव्हा भाषण झालं आणि त्या पहिल्या भाषणानंतर मला जेव्हा माननीय बाळासाहेबांनी बोलवलं, एक वाक्य सांगितली होती त्यावेळेला, काही जसं स्क्रू फिट व्हावा ना तशी आतमध्ये गेली ती वाक्य। त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की भाषण जेव्हा करशील तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेव, काय बोललो याला महत्व नाही, आज तू येऊन त्यांना काय दिलंस याला महत्व आहे। समोरच्यांना विचार करायला काय दिलंस। आणि मी नेहमी एक भाषण करताना माझ्यावरती एक मानसिक दडपण पण असतं की मी आज काय तुम्हाला देऊ, काय सांगू तुम्हाला, नवीन काय देऊ, ज्याच्यात तुम्ही विचार करायला लागाल। हे सरकार विचार करायला लागेल। पण आज तुम्हाला सगळ्यांना, देशालाच अख्ख्या करमणुकीमध्ये गुंतवून ठेवले, करमणुकीमध्ये।
IPL चालू आहे, मग अजून कुठचे पिक्चर येत आहेत, मग ते हाऊसफुल जात आहेत, मग टेलिव्हिजनवरती. मी आज तुम्हाला सगळ्यांना एक नम्र विनंती करणार आहे, महाराष्ट्राच्या हितासाठी नम्र विनंती करणार आहे. पहिल्यांदा त्या मोबाईल फोनच्या इंस्टाग्राममधनं बाहेर या. सकाळी संडास नाही, लवकर बाहेर याल. मध्यंतरी ते आमचे ते काय ते रील बाज वगैरे सगळे आले होते, मी माझ्याकडे नव्हतं ते मोबाईलवरती, ते टाकलं, ते गुंतायला होतं त्याच्यात. मी मागे म्हटलं होतं ना, ते डान्स बार बंद झाले ना, त्याची लक्षणं आहेत ती. तिकडे ते बंद झालं, इथे मोबाईलवर सुरू झालं. हे मी तुम्हाला का सांगतोय, कारण तुम्हाला गुंतवून ठेवलंय आतमध्ये. तुम्हाला ह्या सगळ्या करमणुकी आणि या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवायचं, आणि सरकारला तुम्ही प्रश्न नाही विचारायचे. सरकारला तुम्ही प्रश्नच विचारता कामा नयेत. तुम्ही इतके अडकून आतमध्ये गेले पाहिजे